आमदार राजाभाऊ राऊत गेली 3 दशके बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रभाव असणारे एक बलाढ्य नेतृत्व, एक मास लीडर, एक संघर्ष यात्री, एक विकास यात्री, नगरसेवक, नगराध्यक्ष, 2 वेळा आमदार अशी पदं भूषवणारे, 2 वेळा नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक आपल्या गटाला, आपल्या पक्षाला जिंकून देणारे, 2 वेळा बार्शी नगरपालिकेवर जबरदस्त संख्येनं नगरसेवक निवडून आणत अधिराज्य गाजवणारे, पंचायत समितीवर 4 वेळा ज्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली ते नेते, बार्शी तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि राज्यामध्येही प्रसिद्ध असलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्गदर्शक नेतृत्व आज बार्शी तालुक्यामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांचा गट अतिशय आक्रमकपणे कार्यरत आहे. असे या तालुक्याच्या राजकारणातले माजी मंत्री दिलीप सोपल यांचे पूर्वापार कट्टर विरोधक, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि 1999 साली थेट शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभेची निवडणूक लढवत अत्यंत अल्पशा मतांनी राजाभाऊ राऊत पराभूत झाले. त्याच वेळेला त्यांना जनतेचा खरा आमदार ही पदवी जनतेनं बहाल केली. त्यानंतर 2000 साली नगरपालिकेची निवडणूक झाली, त्याचप्रमाणे कालांतराने पंचायत समितीची निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचे नगरसेवक हे 25 आणि त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 8-4 अशा पद्धतीने निवडून आले. नगरपालिका आणि पंचायत समिती ही अत्यंत आक्रमकपणे ताब्यात घेत आमदार राजाभाऊ राऊत हे 2004 साली शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. 5220 मतांनी त्यांनी तत्कालीन आमदार दिलीप सोपल, ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते, यांचा पराभव केला. 2004 साली आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राजाभाऊ राऊत यांचं एक जायंट किलर म्हणून कौतुक झालं. त्यानंतर आमदार राजाभाऊ राऊत हे काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवसेना नेते नारायण राणे यांच्या सहवासात आले. त्यांनी नारायण राणे यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर बार्शी नगरपालिकेची निवडणूक ही त्यांच्या गटाने 2 वेळा लढवली आणि या दोन्ही वेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना आपली सत्ता गमवावी लागली. दिलीप सोपल यांनी 2009च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढवली आणि आमदार राजाभाऊ राऊत हे त्यावेळेला काँग्रेसचे उमेदवार होते, त्यांचा पराभव केला. हा झाला 2009चा विषय. त्यानंतर 2014 साली आमदार राजाभाऊ राऊत हे शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिले. त्यावेळेला राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप सोपल आणि त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र बिरगणे अशी तिरंगी लढत झाली आणि या लढतीमध्ये राजाभाऊ राऊत हे पराभूत झाले. 2009 आणि 2014 या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर राजाभाऊ राऊत यांनी 2017 साली मात्र जोरदार राजकीय मुसंडी मारली. त्यांनी प्रथम नगरपालिका ही 29-11 अशा एवढ्या मोठ्या संख्येच्या फरकाने जिंकली. त्यावेळेच्या नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट आसिफभाई तांबोळी यांना त्यांनी शिवसेनेची उमेदवारी दिली. राज्यातला हा एक फार मोठा प्रयोग होता. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करत त्यांनी आसिफभाईंना निवडून आणलं. नगरपालिकेवर निर्विवाद बहुमताने सत्ता स्थापन केली. त्यानंतर पंचायत समिती अर्थात त्यांच्या ताब्यात राहिली. त्यानंतर प्रथमच विशिष्ट मतदारांच्या माध्यमातून लढवली जाणारी बाजार समितीची निवडणूक आली. या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांनी यश मिळवलं आणि त्यानंतर त्यांनी त्या बाजार समितीवरही
मिरगणे गटाच्या 2 सदस्यांच्या पाठिंब्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. आमदार राजभाऊ राऊत यांचे तरुण सुपुत्र रणवीर राऊत हे राज्यातले एक अत्यंत तरुण वयातले या बाजार समितीचे सभापती झाले. या सर्व वाटचालीमध्ये आमदार राजभाऊ राऊत यांनी कोणताही पक्ष बदलला तरी त्यांचा या तालुक्यातला जनाधार जो आहे तो कमी झाला नाही. त्यांच्या पाठीमागे एक मोठा कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा वर्ग हा सातत्याने त्यांची पाठराखण करत राहिलेला आहे. 17 साली त्यांनी पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांची सुरुवात ही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याही संवादातून झाली असं मानलं जातं. देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आलेले राजभाऊ राऊत हे त्यांच्या अतिशय चांगल्या संपर्कातले संबंधामधले आणि जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडींमध्ये सातत्याने त्यांच्याबरोबर सुसंवाद ठेवून असलेले नेते अशी त्यांची या काळामध्ये प्रतिमा निर्माण झाली. परंतु 2019 साली भाजप शिवसेना युतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा ही शिवसेनेकडे होती. ती शिवसेनेलाच मिळणार हे उघड होतं. आणि त्याचप्रमाणे ही सर्व राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यावेळेला राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे अर्थातच त्यावेळेला राजभाऊ राऊत यांना वेगळ्या पक्षातून उमेदवारी लढवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. राजभाऊ राऊत यांनी त्यावेळेला अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ही निवडणूक साधारणतः 3-3.25 हजार मताच्या फरकाने जिंकली. त्यावेळेला राष्ट्रवादीच्या माध्यमातून उभारलेल्या निरंजन भूमकर यांच्या उमेदवारीचाही आमदार राजभाऊ राऊत यांना फायदा झाला आणि अर्थातच त्यांना 2014 ते 2019 या काळामध्ये त्यांनी जे झपाटून जाऊन काम केलं त्याचा त्यांना प्रसाद मिळाला. त्यांनी बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती या सर्व सत्ता केंद्रांच्या माध्यमातून जो आपला जनसंपर्क प्रचंड अबाधित ठेवला त्याला यश मिळालं. त्यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातला जो सर्व शेतकरी समुदाय जो आहे जो ढवळून काढला आणि त्या अभियानामध्ये लोकसहभाग मिळवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला. तर असे अनेक वेगवेगळे प्रयत्न, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आमदार राजभाऊ राऊत यांनी आपल्या कार्यकाळाचा जो प्रभावी उपयोग करून घेतला त्याचाही त्यांना फायदा मिळाला आणि 2019 साली राजभाऊ राऊत हे आमदार म्हणून निवडून आले. आपल्या सर्वांना माहीत आहे त्यावेळेला डिसेंबर महिन्यामध्ये ज्याला सगळीकडं पहाटेचं सरकार असं म्हटलं जातं ते देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या दोघांचं सरकार स्थापन झालं. ते 3 दिवसामध्ये गडगडलं आणि त्यानंतर राज्यामध्ये एक खूप वेगळा राजकीय प्रयोग झाला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या वैचारिकदृष्ट्या खूप अंतर असणाऱ्या, किंबहुना 2 ध्रुवांवर असणाऱ्या, वेगवेगळ्या टोकांवर असणाऱ्या, वेगवेगळ्या विभिन्न विचारसरणीच्या पक्षांचं महाआघाडी सरकार स्थापन झालं. हे महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर खरं सांगायचं तर सत्तेतल्या सहभागासाठी किंवा बार्शी तालुक्याला विकास निधी मिळावा यासाठी किंवा आपल्या बार्शी तालुक्यातल्या जनतेची कामं व्हावीत यासाठी आमदार राजभाऊ राऊत हे महाविकास आघाडीला पूरक अशी भूमिका घेतील का याबाबत उत्सुकता होती. परंतु आमदार राजभाऊ राऊत यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. त्यांनी राज्यामध्ये सुरू असलेलं ऑपरेशन लोटस या बाबतीमध्ये सतर्कता दाखवली. ते 2.5 वर्षे जोपर्यंत 2022 साली महाविकास आघाडीचं सरकार पदच्युत होऊन शिवसेना भाजप युतीचं सरकार येत नाही तोपर्यंत आमदार राजभाऊ राऊत हे भाजपाबरोबरच एकनिष्ठ राहिले आणि त्यांनी भाजपाला समर्थन देण्याची भूमिका घेतली. अर्थात महायुती सरकार आलं त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये पुन्हा या युतीमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून आपल्या इतर 9 सहकारी मंत्र्यांना घेऊन आपल्या पक्षाच्या जवळपास 40 पेक्षा अधिक आमदारांना बरोबर घेऊन या सरकारमध्ये सहभागी झाले. हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. पण ज्या वेळेला राज्यामध्ये महायुती सरकार आलं त्यानंतर मात्र आमदार राजभाऊ राऊत यांना या तालुक्यामध्ये जवळपास 2-3 हजार नव्हे 4,000 कोटींचा विकास निधी मिळाला असं मानलं जातं. राजभाऊ राऊत यांनी बार्शी तालुक्यातले रस्ते, त्यानंतर अत्यंत महत्वाकांक्षी अशी शेतकऱ्यांसाठी वरदायिनी ठरणारी किंवा या तालुक्यातलं किमान 55,000 एकर
क्षेत्र या निमित्तानं ओळीचा खाली येईल आणि बार्शी तालुक्यामध्ये हरित क्रांती घडेल असा विश्वास आमदार राजाभाऊ राऊत यांनी या संदर्भात व्यक्त केला आहे. या योजनेला सुद्धा आपल्याला खूप मोठा निधी मिळाला. जवळपास 300 कोटीपेक्षा अधिक कामं आज तालुक्यामध्ये आपल्या सुरू आहेत. या योजनेचं अंदाजपत्रकही वाढलं आहे आणि आमदार राजाभाऊ राऊत यांनी फडणवीसांकडे केलेली 600 कोटींपेक्षा अधिक निधीची मागणी ही सुद्धा मंजूर झालेली आहे आणि लवकरच ही सर्व कामं सुरू असल्यामुळं ही योजना देखील लवकरात लवकर फलद्रूप होईल अशी आशा आहे. आणि त्यामुळे आमदार राजाभाऊ राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय संबंध, यांचे जवळीचे संबंध हे या निमित्तानं दूर झाल्याचं दिसतं. आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पुत्रांच्या विवाह समारंभालाही देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे बार्शी शहरामध्ये पांडे चौकामध्ये जी सभा झाली त्या सभेमध्येही देवेंद्र फडणवीस यांनी राजाभाऊंच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही देवेंद्र फडणवीस यांनी सौ अर्चनाताई पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची उमेदवारी देताना आमदार राजाभाऊ राऊत यांचा शब्द प्रमाण मांडला असं मानलं जातं. त्यांच्या प्रचारासाठी बार्शी शहरामध्ये लक्ष्मी सुपर मार्केट कंपनीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जी सभा आयोजित झाली त्या सभेमध्येही देवेंद्र फडणवीस यांनी राजाभाऊ राऊत यांची मुक्तकंठानं प्रशंसा केली आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर मी असं म्हणालो की ज्यांचा उल्लेख देवेंद्रजी फडणवीस यांनी बेअरड चेक असा केला तो बेअरड चेक या विधानसभेला वाटणार का? आमदार राजाभाऊ राऊत यांना तालुक्यामध्ये मोठा जनाधार आहे हे नाकारता येणार नाही. ते 5 वर्षामध्ये सातत्यानं क्रियाशील राहिलेले आहेत. त्यांनी सातत्याने विकास निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत ही वस्तुस्थिती आहे. आणि एक अतिशय उपक्रमशील आणि प्रचंड इच्छाशक्ती घेऊन काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्येही आज त्यांचं किंगमेकर म्हणून स्थान आहे. आणि या पार्श्वभूमीवर आमदार राजाभाऊ राऊत हे विधानसभा निवडणुकीसाठी कशी मोर्चेबांधणी करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. याचं कारण असं आहे, आपण कदाचित आमदार राजाभाऊ राऊत यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघात अर्चनाताई पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन जर मताधिक्य मिळालं असतं तर ही निवडणूक एकतर्फी आहे असंच म्हणालं असतो. परंतु या निवडणुकीमध्ये जवळपास 54,000 मताधिक्य हे महाविकास आघाडीला मिळालं आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये 3,29,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं ओमराजे निंबाळकर हे निवडून आलेले आहेत. ओमराजे निंबाळकर हे देखील निवडून आल्यानंतर सातत्याने बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण हस्तक्षेप करणार, सहभाग घेणार असं बोलून दाखवत आहेत. पानगाव इथल्या जाहीर सभेमध्येही त्यांनी अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं आहे. बार्शी तालुक्यामध्ये महाविकास आघाडी ही उत्साहाने सक्रिय झाली आहे आणि त्यामुळे बार्शी तालुक्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना हा चुरशीचा होणार हे स्पष्ट दिसतं आहे. बार्शीची जागा ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे जरी 2 गट झाले असले तरी उद्धव ठाकरे यांची मशाल सुद्धा राज्यामध्ये तेजाने तळपते आहे आणि त्यामुळे जर ठाकरे सेनेच्या मशालच्या उमेदवारीच्या माध्यमातून माजी मंत्री दिलीप सोपल हे या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असतील तर ते आमदार राजाभाऊ राऊत यांच्या समोर एक मोठं जबरदस्त आव्हान असणार आहे. नुकताच बार्शी शहरामध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री, केंद्रीय नेते, राष्ट्रीय नेते शरद पवार यांची सभा झाली. या सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेले. आज मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये देखील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलेलं आहे. त्यामुळं राज्यातलं राजकारण हे भविष्यातल्या काळात अत्यंत चोरशीचं, अतिशय स्पर्धेचं आणि अतिशय संघर्षमय असं होणार यात शंकाच नाही. आणि त्यामुळं बार्शी विधानसभा मतदारसंघामधली आगामी दुरंगी अथवा तिरंगी लढत किंबहुना चौरंगी देखील लढत कशी वेगवेगळी वळणं घेते येत्या 2 महिन्यांमध्ये आमदार राजाभाऊ राऊत हे जवळपास 30 वर्षाचा अनुभव असणारं एक आक्रमक, लढवय्या आणि विकासाभिमुख नेतृत्व हे कशी पावले टाकतं याकडे बार्शी तालुक्याचं लक्ष आहे. आपणही पाहूयात भविष्यातील राजकारणात काय होतं ते. धन्यवाद.